नहीं लाइट में बताइए ना मुझे, लाइट में और कुछ है आपके पास? हाँ उलट ह्याच्यापेक्षा हा चांगला आहे, मग हा द्या ना मला पिंक. हा पिंक शेड आहे ना, लाईट पिंक आहे. आणि ब्लश दाखवा ना मला पिंक कलरमध्ये थोडा थोडा. मेनू छान आहे पण दाल मखनी, दाल फ्राय, ये क्या है, अजवाइन चावल, अजवाइन छोले, मसाला भात. इसमें क्या है? ये है दीवानी हंडी, वेज दीवानी हंडी राजस्थानी कढ़ी, भिंडी दो प्याजा पनीर लबाबदार. भिंडी दो प्याजा पनीर लबाबदार. नमस्कार, गुड मॉर्निंग. नवीन दिवसाची नवीन सुरुवात झालेली आहे आणि आत्ता घरातलं जेवढं काम आहे सकाळचं तेवढं सगळं आवरून घेतलेलं आहे. हर्षसुद्धा शाळेला निघून गेलेला आहे आणि मिस्टर गेलेले आहेत ऑफिसला आणि मी आता मोकळी आहे. सर्व कामांमधनं सगळी घरातली कामं आवरलेली आहेत आणि आज बऱ्याच दिवसानंतर मी आणि माझी फ्रेंड, म्हणजे आम्हाला खरं बऱ्याच दिवसापासून मूव्ही पाहायला जायचं होतं, जो सध्या खूप गाजत आहे मूव्ही, आणि तो मूव्ही आहे बाईपण भारी देवा. सो तो मूव्ही कधीपासून बघायला जायचं होतं, तर आम्ही विचार करत होतो की आज जाऊया, उद्या जाऊया, परंतु होत काय होतं, कधी माझी कामं यायची, कधी तिची कामं यायची, आणि त्याच्यामुळे आम्ही प्लॅन, म्हणजे एकदा तर असं झालं की आम्ही तिकीटसुद्धा बुक केलं आणि ऐन टायमाला आमचा प्लॅन कॅन्सल झाला आणि मग आम्हाला दुसऱ्याला ते मूव्हीचे जे तिकीट्स आहेत ते द्यावे लागले. परंतु आज फायनली आम्ही विचार केला आहे की आज आपण मूव्ही बघायला जायचं आहे. बाय द वे आज मी अजून एका गोष्टीसाठी आनंदात आहे. सो ती गोष्ट कोणती आहे ते तुम्हाला मी संध्याकाळी सांगेन. पण आज मात्र म्हणजे आत्ता मी आणि माझी फ्रेंड आम्ही मूव्ही बघायला जाणार आहोत आणि तिकडनं कुठेतरी आम्ही लंचला जायचा विचार करतो आहे. सो लंचला कुठे जाणार आहोत ते तर अजून ठरलेलं नाही आहे, परंतु आता मी माझ्या फ्रेंडला कोरम मॉलला भेटणार आहे. मॉर्निंगचा शो आहे, म्हणजे आत्ता जो शो आहे तो आहे आमचा 11 वाजताचा. तर 11चा शो आम्ही पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर आम्ही कुठेतरी मस्त अशा रेस्टॉरंटमध्ये गप्पा मारत लंच करणार आहोत. संध्याकाळीसुद्धा मला डिनरसाठी जायचं आहे, कारण तुम्हाला तर माहिती आहे माझा आत्ताच बर्थडे होऊन गेला आणि माझा बर्थडेच्या दिवशी पूर्ण नॉनव्हेज जेवण होतं. आणि जो माझा मानलेला भाऊ आहे चिराग आणि त्याची फॅमिली, म्हणजे तुम्ही जो छोटू बघत असाल ना, जो चेरिश म्हणून आहे, जो मी ज्याला चेरी करत असते, सो ते प्युअर व्हेज आहे, ते अजिबात नॉनव्हेज खात नाहीत आणि माझ्या बर्थडे दिवशी पूर्ण नॉनव्हेजचा प्लॅन होता. आणि त्या दिवशी तशी पण त्याला ऑफिसला म्हणजे सुट्टी नव्हती, तर त्याच्यामुळे तो आम्हाला जॉईन करू शकला नव्हता. तर आज संध्याकाळी तो, त्याची मिसेस आणि तो चेरू आणि मी आणि हर्षित असे आम्ही सर्वजण जाणार आहोत डिनरसाठी. सो डिनरसाठी सुद्धा कुठे जाणार आहोत हे सुद्धा अजून ठरलेलं नाही आहे, परंतु आता मात्र तयार होऊन निघते मूव्ही पाहण्यासाठी. आणि मूव्ही पाहून झाल्यानंतर मग मी तुम्हाला तो मूव्ही कसा होता आणि त्या मूव्हीबद्दलचं माझं मत काय आहे ते सर्व तुम्हाला मी सांगणार आहे. सो चला आता तयारी करते आणि निघते मूव्हीला जाण्यासाठी. स्क्रीन 2मध्ये आहे आमचा मूव्ही आणि आता 10:30 झालेत. नशीब अजून नॅशनल अँथम नाही चालू झाले. शशी जया चल चल घोटकडे घालू बाई नटुष्य अटुष्य पानबाई अटुष्य घोटकडे घालू बाई नटुष्य घोट तोडे कोणाला घोट तोडे दंडेला बाळ्या बुगड्या कोणाला बाळ्या बुगड्या जावेला चंद्रहार कोणाला चंद्रहार. तर आमचा मूव्ही तर पाहून झाला आहे, पण तुम्ही इथे बघू शकता की अजून बऱ्याच जणी इथे मूव्ही बघायला आल्या. आता माझा मूव्ही बघून झाला आहे, माझा आणि माझ्या मैत्रिणीचा, आणि आता आम्ही विचार करतो आहे लंचसाठी कुठे जायचं. तर आता आम्ही पुन्हा चाललेलो आहोत विवियाना मॉलला, कारण इथे काही आम्हाला जेवायची इच्छा नाही आहे. तर आता मी आणि माझी मैत्रीण आम्ही दोघंसुद्धा आलेलो आहोत विवियाना मॉलला. अरे मला ब्लश वगैरे घ्यायचं आहे, सो चल आपण घ्यायला जाऊ. लिपस्टिक कुठे घ्यायची? त्या दिवशी घेतलेली पण छान होती आपण लिपस्टिक, त्या दिवशी आम्ही हे म्हणजे आता तो एक मी आत्ता लावलेला आहे कलर, तर त्याच्यामध्ये म्हणजे ग्लॉसी आहे लिपस्टिक. हा समोरच लाईफस्टाईलमधनं घेतलेली, सो तो पण कलर मस्त ग्लॉसी होता. सो अगेन आम्ही आता लाईफस्टाईलला चाललेलो आहोत. त्या दिवशी घेतलेला होता तो हा ब्रँड होता इक्सू,
आणि सॉरी वो आप ही के पास है वो ये वाला, उसमें थोड़ा आगे पीछे मुझे बताइए ना कोई है क्या लिपस्टिक. खूप छान होती लिपस्टिक मी ती वापरली. इवन आज पण मी तीच लिपस्टिक लावलेली आहे आणि त्या बघतात अजून त्यांच्याकडे. त्याच्यामध्ये शेड ये लाइट कलर है क्या इसमें ये? हाँ लाइट टोन है. सो माझी फ्रेंड पण बघते, तिलासुद्धा लिपस्टिक्स घ्यायच्या आहेत. ज्या सेम लिपस्टिक मी घेतलेली आहे तिने पण त्या दिवशी माझ्याबरोबर घेतलेली लिपस्टिक सेम, परंतु आता अजून तिला वेगवेगळे कलर. आता तू कोणती बघते? ही तर माझीच आहे ना, ती लावून बघू का मी? बघ ना. नहीं लाइट में बताइए ना मुझे, लाइट में और कुछ है आपके पास? हाँ उलट ह्याच्यापेक्षा हा चांगला आहे. मग हा द्या ना मला. पिंक, हा पिंक शेड आहे ना, लाईट पिंक आहे आणि ब्लश दाखवा ना मला. पिंक कलरमध्ये थोडा दाखवा. पिंकमध्ये आहे आणि ती शेड हवी आहे मला आणि मला पिंकमध्ये ब्लश. आता आम्ही दाखवतो की आम्ही काय काय मागवले. तर माझ्या फ्रेंडने मागवलेली आहे पावभाजी आणि इथे मी मागवलेला आहे रवा साधा डोसा. मी अजिबात ही बटाट्याची भाजी वगैरे मला अजिबात नाही आवडत, पण मला महत्त्वाचं आवडतं ते सांबार. कसं आहे पावभाजी कशी आहे? बोललेलं की रेस्टॉरंटमध्ये जायचं, म्हणजे इथेच विवियानाला आलो आहे आता. तर आम्ही विचार केला की इकडच्याच एखाद्या रेस्टॉरंटला जाऊया आणि तिथे जेवूया. परंतु ऑब्व्हियसली पिक्चरला गेलेलो आणि पिक्चरला गेल्या ते इंटरवलला काही खाणार नाही असं होणार नाही. तर आम्ही इंटरवलला इथे समोसे आणि पॉपकॉर्न खाल्ले आणि त्यामुळे आमचं पोट भरलं. त्याच्यामुळे आमचा रेस्टॉरंटला जा प्लॅन आम्ही कॅन्सल केला आणि आम्ही आता इथे फूड कोर्टमध्ये पावभाजी आणि मी तिथे रवा साधा डोसा घेतला आहे. तर आता हे सर्व संपवतो. सो मी आता रेडी झालेली आहे, मी आणि हर्षित. सो आम्ही आता चाललेलो आहोत. चिराग आणि चिरागची मिसेस आता आम्हाला खाली घेण्यासाठी येणार आहे, बिल्डिंगच्या खाली. आणि त्यानंतर आम्ही सर्वजण जाणार आहोत आता डिनरसाठी, जसं तुम्हाला मी सकाळीच सांगितलं. सो चला लेट्स गो. सगळेजण आलेले आहेत आणि निघतोय. दरवाजा तर उघड. शिफ्ट 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 शिफ्ट. चेरू थोडी बनणार होते. गाडीत बसलेलो आहोत आणि आम्हाला भेटलेला आहे आमचा चेरू. चेरू कहाँ जा रहे बाबू? घूमने के लिए. इसकी ये टी शर्ट बहुत मस्त है. चेरू, हे चेरू. हर्षित तुझ्या फेवरेट रेस्टोरेंटला चाललो है ना. हर्षित को कभी भी लेके जाओ, वो रेस्टोरेंट में उसको बहुत पसंद है वो रेस्टोरेंट. नहीं भाई रेस्टोरेंट सबको पसंद आता कोई भी हो. नहीं बट लेकिन वो रेस्टोरेंट हर्षित का फेवरेट है. तो है. नाही हर्षित, काय रेस्टोरेंटचं नाव आहे तूच सांग. कारवार मेनू. यस, हर्षित को वो रेस्टोरेंट बहुत पसंद है क्योंकि हर्षित वहाँ पे सिर्फ स्टार्टर्स और क्या खाता है, स्वीट्स. मेन कोर्स की तरफ जाता ही नहीं है वो, गुड आइडिया. है ना हर्षित. तर आम्ही आता पोचलेलो आहोत कारवान मेनूला. बट आमचा गोंडस आमचं जे बाळ आहे ते झोपलेलं आहे. तुम दोनों भी पहली बार आ रहे हो ना. चलो अपना हाँ बाबू ज़्यादा थक गया है, इसके लिए वो बेचारा सो गया है हमारा बाबू. और अभी मेघा और हर्षित तुम दोनों ऑर्डर दे दो. ड्रिंक के लिए क्या पियोगे? तू भी ऑर्डर दे दे. ड्रिंक के लिए क्या है? वेरी गुड, अच्छा बंदा है. टाइम जो हो गया है खाना खाने का. कभी कभी तो टाइम से खाता हूँ मैं, नहीं तो मैं रात को 10 बजे मेरा डिनर चालू होता है. यहाँ पे आना रहता है तो मैं शाम से कुछ नहीं खाती हूँ. मेरी वाइफ को पहले पता होता तो सुबह से कुछ नहीं खाती. चिराग बिचारा और पतला हो जाता था. तर आता आमची पाणीपुरी आणि त्याच्याबरोबर दहीपुरी आलेली आहे. हां
क्या क्या ये पाइनएप्पल चिली पाइनएप्पल, मिंट चिली पाइनएप्पल, चटपटा भुट्टा। हाँ, बारिश में भुट्टे की ज़रूरत थी। क्या करें, हमको भाई किधर नहीं लेके जाता तो इधर ही हम आके भुट्टा खा लें। भुट्टा अभी तक लगना चालू नहीं हुआ 5 पखाड़ी में। मशरूम टिक्का, बाप रे, अपने मशरूम बहुत ही रख दिए। अमृतसरी पनीर टिक्का। कौन कम करना अपने को? हम्म, कौन हाँ चले, चलेगा ना कॉर्न भी. बहुत भरपूर सारे व्हेजचे त्यांनी इथे ग्रिल इथे दिलेले आहेत. पनीर, मशरूम, कॉर्न आणि पायनॅपलसुद्धा आहे. एक पिझ्झा, हे कोणचं आहे? व्हेज पिझ्झा. आणि आता आलेलं आहे हर्षितचं फेवरेट क्रिस्पी कॉर्न. हर्षितला ही डिश खूप आवडते, नाही हर्षित? हर्षितने मागवलेला आहे वर्जिन मोहितो आणि आम्ही तिघांनी फ्रूट पंच. हाँ, हम तीनों का फ्रूट पंच है. बारिश का पहला भुट्टा. अभी तक मैंने पूरे बारिश में भुट्टा ही नहीं खाया. शायद ये था, हाँ, क्रिस्पी कॉर्न. थँक्यू. नाही, हा पावसाळ्यातला. आता काय झालं आहे, चिराग आणि असल्यामुळे मला तरी हिंदी बोलावायला म्हणजे मी चालू केलं आहे. बट आपला नंतर लक्षात येतं की आपला ब्लॉग जो आहे तो मराठीत नाही. सो हा पहिला कॉर्न मी खाते पावसाळ्यातला. आत्तापर्यंत मी कॉर्न नाही खाल्लं आहे पावसात. पावसाळ्यामध्ये कुठेतरी फिरायला जाणं होतं, पण यावर्षी कुठेच नाही गेलो आहे. त्यामुळे असा विचार म्हणजे बरं झालं की इथे कारवान मेनूला आलो आणि हा मक्का खायला मिळाला. खूप मस्त. चेरू अभी बैठ जाओ मेघा. अपन भी ये फील कब लेंगे. पेपर फाट रहा है बाबू. बाबू पेपर फाट रहा है. हे चेरू. हाँ, पेपर फाट रहा है. और हर्षित क्या कर रहा है? आइसक्रीम. मेन कोर्स खा. तर आम्ही आता मेन कोर्सला सुरुवात केली आहे. आणि इथे चीज गार्लिक नान आणि इथे आहे व्हेजमध्ये भेंडीची भाजी आहे ही. त्यानंतर ये कौन सा है? ग्रीन क्या है ये? ग्रीन वेज दिवानी हंडी. व्हेज दिवानी हंडी स्प्राउट्स आहेत. इथे सॅलड घेतलं आहे आणि इथे मी दाल फ्राय आणि त्याच्याबरोबर राईस पण घेतला आहे. क्या खाना है? हे चेरू, चेरू ये ले गाजर. चेरू नहीं, चेरू उससे अच्छा तू टमाटर ले ले. फिलहाल की सबसे महंगी वाली सब्जी. हाँ, 120 रुपये किलो. तर आता खूप सारं मेन कोर्स पण झालेलं आहे खाऊन. तर आता म्हटलं स्वीट डिशमध्ये काय खायचं. तर स्वीट डिशमध्ये घेतलेली आहे जिलेबी आणि त्याच्याबरोबर घेतलेले आहेत गुलाबजाम. मिनी गुलाबजाम आहेत. आणि ॲज युजल मला जी गोष्ट आवडते ती आहे व्हॅनिला आईस्क्रीम विथ जलेबी. हे कॉम्बिनेशन मला आवडतं आणि आता तेच मी खाते. थंड आणि गरम एक्सिलेंट कॉम्बिनेशन. कधी तुम्ही आलात ना कारवान मेनू ना तर नक्की ट्राय करा. हो चला, हे आता मी संपवते आणि मग आम्ही सर्वजण फोटो काढणार आहोत. आणि आजचा मेनू छान आहे पण दाल मखनी, दाल फ्राय, हे काय आहे अजवाइन चावल,
अजवाइन छोले मसाला भात, इसमें क्या है? ये है दीवानी हांडी और राजस्थानी वेज दीवानी हंडी राजस्थानी कढ़ी, भिंडी को प्याजा पनीर लबाबदार भिंडी 2 प्याज़ा पनीर लबाबदार, और ये क्या है? गार्लिक लजाने गार्लिक ब्रेड, वाओ। और आगे तो पूरा चाइनीज़ है शायद। यहाँ पे चिली बेसिल फ्राइड राइस। ओके, अच्छा है मेनू आज का। ये क्या है? सेसमी नूडल्स, वेज बेसिल एंड हॉट गार्लिक सॉस विथ एक्सोटिक स्टर फ्राइड वेजिटेबल्स, वाओ। आत्ताच थोड्या वेळापूर्वी आमचं डिनरसुद्धा कंप्लीट झालेलं आहे. मस्त असं कारवान मेनूमध्ये आम्ही आज डिनर केलं. म्हणजे डिनरची जी पार्टी माझी जी द्यायची होती ती कधीपासून द्यायची बाकी राहिलेली. तर मी आज विचार केला की चला ती जी डिनरची पार्टी आहे ती माझ्या भावाला देऊया. आम्ही खूप सारं एन्जॉय केलं आहे आणि मेन तुम्ही बघितलं की हर्षितला नॉनव्हेज प्रचंड आवडतं. ह्या आधीसुद्धा आम्ही जेव्हा जेव्हा कारवान मेनूला गेलेलो होतो तेव्हा हर्षितने फक्त आणि फक्त नॉनव्हेजच खाल्लेलं होतं. परंतु जसं मी तुम्हाला सांगितलं की माझा भाऊ हा अजिबात नॉनव्हेज खात नाही, तर त्याच्यामुळे तो आणि त्याची फॅमिली ऑब्व्हियसली, तर त्याच्यामुळे आज आम्हीसुद्धा त्याच्याबरोबर पूर्ण व्हेजच जेवण जेवलेलो आहोत. कुठेही आज आम्ही अजिबात नॉनव्हेज खाल्लेलं नाही आहे. खूप सारी धमाल केली आम्ही. चेरीजबरोबरसुद्धा खूप मजा केली. त्यालासुद्धा बाहेर पडल्यानंतर खूप छान वाटलं, कारण तोसुद्धा बऱ्याच दिवसानंतर बाहेर पडलेला होता. आणि लहान मुलांना असतं ना की बाहेर पडल्यानंतर एक मजा येते, सो त्यानेसुद्धा ती एन्जॉय केलेली आहे. तर खूप सारी मजा केली, खूप सारं खाल्लेलं आहे. आणि एवढं सारं म्हणजे स्टार्टर्स, मेन कोर्स आणि स्वीट डिश एवढं सगळं खाल्ल्यामुळे आम्ही फोटोसुद्धा खूप सारे क्लिक केलेत. खूप मजा आली. बऱ्याच दिवसानंतर असं पण नाही म्हणता येणार, आमचं बाहेर असं जाणं चाललेलंच असतं. आणि म्हणजे बाहेर ज्या वेळेला मी व्हिडिओ शूट करायला जाते सो त्या टायमाला तर बऱ्याच ठिकाणी खाणं हे होतच असतं. तर आता घरी आल्यानंतर मिस्टरांसाठी दाल खिचडी लावलेली आहे आणि आता त्याच्या रात्रीचं जेवण त्याचं दाल खिचडी असणार आहे. त्याला आज थोडं काम होतं त्याच्यामुळे तो आम्हाला जॉईन नाही करू शकला. परंतु येस, तुम्हाला अजून एक गोष्ट जी सांगायची होती, जसं मी तुम्हाला सकाळी सांगितलं की अजून एक आनंदाची गोष्ट आहे जी तुमच्याबरोबर शेअर करायची आहे. तर ती आहे, मी उद्या सकाळच्या ट्रेनने कोकणात चाललेली आहे माझ्या आईकडे, म्हणजे कणकवलीला. तर उद्याचा ब्लॉगसुद्धा पाहायला विसरू नका. परंतु तो जे ब्लॉग असणार, म्हणजे पुढचे जे माझे कोकणातले ब्लॉग जे असणार आहेत ते कदाचित मी जेव्हा मुंबईला येईन त्याच्यानंतर मी ते ब्लॉग अपलोड करेन. कारण सध्या कसं असतं, कोकणामध्ये बऱ्याच ठिकाणी लाईटचे प्रॉब्लेम असतात आणि माझं घर कणकवलीपासून हे 8 किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि कधी कधी 7 दिवस 2-2 दिवस लाईट अवेलेबल नसते, त्यामुळे रेंजचा इश्यू असतो. सो मी तुम्हाला आत्ताच सॉरी म्हणून घेते जर माझे कोकणातले ब्लॉग्स जे थोडेसे लेट येतील मी तिथून आल्यानंतर, सो ते सुद्धा पाहायला विसरू नका. तर येस, जसं तुम्हाला अजून एक सकाळी मी गोष्ट सांगितली की मी मूवीला जाऊन आल्यानंतर बाईपण भारी देवा हा जो मूवी आहे त्याचा रिव्ह्यू मी तुम्हाला देणार आहे. खूप 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 छान मूवी आहे, खरंच बघायला विसरू नका. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की प्रत्येक महिलेने हा मूवी बघितला पाहिजे आणि त्याचबरोबर जेंट्सने सुद्धा हा मूवी पाहायला पाहिजे. त्याचं कारण असं आहे की प्रत्येकजण असं म्हणतं की हा महिलांचा मूवी आहे सो ग्रुपने महिला जातात बघायला, बट नाही. मी पर्सनली तुम्हाला सांगेन की हा जो मूवी आहे तो तुम्ही तुमच्या नवऱ्याला घेऊन जा बघायला. त्याच्यामागचं कारण असं आहे की बऱ्याच साऱ्या महिला ज्या असतात, ज्या हाऊसवाईफ आहेत किंवा ज्यांच्या घरामध्ये जॉईंट फॅमिली आहे, मी काही फॅमिलीजबद्दल म्हणते, तर त्या ठिकाणी बरीच सारी रिस्ट्रिक्शन असतात. मी असं सुद्धा म्हणेन की ज्या ठिकाणी जॉईंट फॅमिली नाही आहे परंतु त्या ठिकाणी सुद्धा बऱ्याच गोष्टीचे रिस्ट्रिक्शन असतात. जसं की
जे प्रत्येकाची काही ना काहीतरी हॉबी असते, तर आपण ती हॉबी जपायला हवी प्रत्येकाने. आपण आपल्यासाठी स्वतःसाठी वेळ हा काढायला हवा. नाती तर ऑब्व्हियसली जपलीच पाहिजेत, परंतु ह्या मूवीमध्ये असं दाखवलं आहे म्हणजे काही जणांचा मी तिथून बाहेर जेव्हा पडली मूवीमधनं, तर मला असं म्हणायचं आहे की बरीच जण असं म्हणतात की अरे हा मूवी जो आहे तो बहिणींवरती आहे मूवी. म्हणजे बहिणी ज्या आहेत त्या एकमेकांपासून लांब होतात आणि त्या आपल्या फॅमिलीमध्ये जातात आणि त्याच्यानंतर मग त्या काही ना काही म्हणजे छोट्याशा कारणामुळे एकमेकांबरोबर त्यांचे वाद होतात, जे लहानपणी होतात आणि ते कॅरी फॉरवर्ड होत जातात म्हणजे त्या मोठेपणीसुद्धा. तर मला असं वाटतं की हा पार्ट तर असेलसुद्धा, मला तेवढा तो पार्ट मी डोक्यात नाही घेतला की वाद हे प्रत्येक घरामध्ये होत असतात, त्यात काही फार मोठी गोष्ट नाही आहे. परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मंगळागौर. ह्या निमित्ताने त्या सर्व बहिणी ज्या लहानपणी त्या बहिणी हा जो मंगळागौरीचा जो खेळ आहे तो खेळायचा, तो एक सण म्हटला जातो. ज्या दिवशी खरं म्हणजे हा जो सण आहे तो म्हणजे मंगळागौरीचे जे खेळ असतात त्यातली गाणी जर तुम्ही ऐकलात ना तर खरंच खूप छान असतात गाणी. म्हणजे फॅमिलीवरती असतात, म्हणजे सासू, नणंद, त्याच्यानंतर जाऊ, ह्या सगळ्यांवरती ती गाणी खरं म्हणजे असतात. खूप मजा असते. म्हणजे आपल्याला नॉर्मली फुगडीचा एकच प्रकार माहिती आहे जो असे क्रॉस हँड करतात आणि फुगडी खेळतात, परंतु बस फुगडी हा प्रकार आहे. अजून वेगवेगळ्या फुगडीचे म्हणजे असं राऊंड म्हणजे गोलांटी असं घेत सुद्धा फुगड्या खेळल्या जातात. आणि खरं म्हणजे हे मंगळागौर किंवा भोंडला हे जे म्हणजे जे खेळ आहे ते खेळण्यामागचं म्हणजे आधीच्या काळात हे सर्व गोष्टी करण्यामागचं कारण असायचं की प्रत्येक बाई त्या काळामध्ये फक्त चूल आणि मूल एवढ्याच गोष्टी तिच्यासाठी असायच्या. त्यातनं तिला स्वतःला थोडासा विरंगुळा हवा आणि त्या कारणासाठी हे खेळ खेळले जायचे. मंगळागौर म्हणा, भोंडला, जसं मी आत्ता म्हटलं, हे पारंपरिक खेळ आहेत. तर ते खेळ खेळले जायचे. तर ते आता तसं राहिलेलं नाही आहे. आताची जी स्त्री आहे ती जॉबसाठी किंवा जसं पहिले असायचं की फक्त डॉक्टर, इंजिनियर एवढ्याच किंवा आर्ट्स, कॉमर्स, सायन्समधनं बाहेर पडलेली जी मुलं असायची किंवा ती आपलं प्रोफेशनल ते कॅरी ऑन करायची. बट आता तसं नाही. आता बऱ्याच साऱ्या तुम्हाला ऑप्शन्स आहेत. म्हणजे आता फक्त लेडीज ही तुम्हाला घरात कुक करताना दिसणार नाही. फार मोठ्या मोठ्या 7 स्टार रेस्टॉरंट्समध्ये ती तिथे शेफ असते. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ती घर सांभाळून करत असते. ती आपले स्वतःचे जी आवड आहे ती जपून करत असते. तर मला असं वाटतं की ह्या मूवीमधनं हाच सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की तुम्ही सर्वांनी जी समोरची महिला आहे, म्हणजे बरीच जण असं म्हणतात सुद्धा की एक महिला दुसऱ्या महिलेबद्दल चांगलं विचार करू शकत नाही, पण तसं नाही आहे. मला असं वाटतं की आपण ज्या वेळेला एखादी गोष्ट आपल्याला जी वाटते, ज्या वेळेला जी करावीशी ती प्रत्येक महिलेने केली पाहिजे. आणि प्रत्येकाने आपले ज्या हॉबीज आहेत त्या मात्र जपल्या पाहिजे. एक गोष्ट सांगायची झाली तर आपल्या मनाला ज्या लागतात गोष्टी त्या तिथल्या तिथे सोडून दिल्या पाहिजेत. आणि त्यावेळी म्हणजे ज्यावेळेला एखादी गोष्ट आपल्याला वाईट वाटते ती गोष्ट त्यावेळीच बोलून म्हणजे त्या गोष्टी सोडवता आल्या पाहिजेत. उगाच मनात त्या गोष्टी बसवायच्या किंवा कुढत राहायचं हे असं नाही केलं पाहिजे. जे आपल्याला छान वाटतं त्याची मनापासून आपण समोरच्या स्त्रीलाही दाद दिली पाहिजे की बाबा मला असं वाटतं की मनापासून आपण समोरची जी स्त्री आहे तर तिला दाद दिली पाहिजे. मग ती कोणीही असे ना. वय हे आत्ता मॅटर नाही करत. मी तर बघते की 80-80 वर्षाच्या लेडीजसुद्धा आपला छंद जपत असतात. वय कितीही असलं तरी स्वतःला वेळ देता आलं पाहिजे, आनंदित राहता आलं पाहिजे. तरच आपण म्हणू शकतो की बाईपण भारी देवा, असं मला स्वतःहून पर्सनली वाटतं. सो मी म्हणेन की प्रत्येकाने हा मूवी पहा. खूप छान मूवी आहे. तुम्ही जाताना फक्त एकट्या लेडीजच्या ग्रुपमध्ये जाणार असाल तरी ठीक आहे, परंतु आपल्या जाताना हजबंड्सनासुद्धा तुम्ही म्हणजे आम्ही आज मूवीला गेलो होतो, बरेच जेंट्ससुद्धा अवेलेबल होते तिथे. तर मला असं वाटतं की नवऱ्यालासुद्धा तुम्ही स्वतःबरोबर घेऊन जा आणि हा मूवी दाखवा. आणि बस असा प्रकारे आजचा हा दिवस गेलेला आहे. खूप सारी एन्जॉय केलेली आहे. सकाळी मूवी पाहिला आणि आता तर मला बॅगसुद्धा पॅक करायची आहे. आता मी 2-3च दिवसासाठी चाललेली आहे. सो त्याच्यामुळे खूप सारे कपडे नाही घेऊन जायचे. एकच माझी सॅक असेल आणि आईला छोटा मोठा खाऊ घेतलेला आहे.
तर तो घेऊन जायचा आहे. बाकीचे जे पुढचे ब्लॉग्स असतील ते असतील कोकणातले ते सुद्धा पाहायला विसरू नका. खूप इंटरेस्टिंग ब्लॉग असणार आहेत. सो चला, आय होप तुम्हाला माझा आजचा हा जो व्हिडिओ आहे तो नक्की आवडला असेल. आणि तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.